सकाळी 6:30ला निघालो. आता 7:40 झालेत. 4.5 किलोमीटर आलेलं आहे. 20वा घेतोय. हा आलेला रस्ता. शेतातून आलोय आम्ही. हा आता जायचा रस्ता आहे. इथं रेस्ट घेतलं. बॅग वगैरे ठेवलेली आहे इथं. कापसाची शेती आहेत. कुठे कुठे मिरची, लाल मिरचीची शेती लागते. रस्ता छान आहे, पण शेतातून येताना पाय घसरण्याची भीती, पाय मुरगळण्याची भीती, खूप सांभाळून चालावं लागते. पण नर्मदा माईच्या आशीर्वादाने असं काही झालेलं नाही आहे. आता परत किती वेळ आम्ही शेतातून जातो, कधी रस्ता मिळतोय कल्पना नाही आहे. हे आमचे साताऱ्याचे साथी आहेत, माझ्याबरोबरच राहतात. आम्ही दोघे मिळून प्रवास करत असतो. सगळी शेती कापसाची. चला इथं परत मिळाली. चला हे व्हिडिओ पाठवून द्या नंतर. हो पाठवतो की. मी आलो की नाही आहे व्हिडिओ कुठल्या? आत्ताच्या का? संपलं का व्हिडिओ? नाही, आत्ता चालू ठेवलाय मी. आता जाईल तेवढं चालू आहे. ठेवूया 1-5-10 मिनिटं. मला पण घ्या मागून. होय. नर्मदे हर. नर्मदे मागच्या लोक घ्या. एक मिनिटाचं काढा. हो हो बोला ना काहीतरी. रावेरखेडीतनं बकावा गावाकडे जाताना नर्मदा काठानं चालताना या पद्धतीनं रस्ता आहे. तिसरा दिवस आहे आजचा. तिसऱ्या दिवसामध्ये काकरिया ते रावेरखेडे आलेलो आहे. रावेरखेडीतनं पुढं बकावापर्यंत पोचतोय आता. ते साधारण अजून एक 4-5 किलोमीटर अजून चालावं लागेल. दिसणार की. बिंदु सिंधु सुस्खला तरंग भंगरंजितम विशत्सु पाप जात जात कारिवारि संयुतम कृतांत दूत काल भूत भेतिहारि त्वदीय पाद पंकज नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम कलौमलौघ भारहारि सर्वति नायकम सुमच्चकच्छ नक्रच चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजम
नमामि देवी नर्मदे महागभीरनीरपु पापधूतभूतलं ध्वनत्समस्तपातकारिधा पदाचलं जगल्लये महामृकुण्डसूनुहर्म्यदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भव त्वदम्बुवीक्षितं यदा मृकुण्डसूनुशौनका सुरारिसेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं देवी नर्मदे लक्ष लक्ष किन्नर सुरादिपूजितं सुलक्षनीरतीरधीर पक्षिलक्षकूजितं वसिष्ठशिष्ठपिप्पलादिकर्दमादि शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदै कृतं स्वकीयमानसेषु नारदादि षट्पदै रवीन्दुरन्ति देवदेव चकर्म शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे लक्ष 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 सार सार ततस्तु जीवजन्तुतन्तुमुक्तिदायकं विरञ्च विष्णु स्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे अहोमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे दुरन्तप्रतापहार त्वदीयपादपङ्कजं देवी नर्मदे इदन्तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव यैः सदा पठन्ति ते निरन्तरं यान् गतिं कदा भदेह दुर्लभं महेशधाम गौरव पुनर्भवाराधभय तिरौरवं नर्मदे हर हे हर नर्मदे हर सियाराम बाबा आश्रम आता जेवणाला आलोय. हे जेवणाचा हॉल आहे. हे आमचे खरे आलेले पाणी घेऊन. सियाराम बापूच्या आश्रममध्ये ही माझी झोपण्याची व्यवस्था. सगळे असे झोपलेले आहेत. खाली एक हॉल आहे आणि वरती पण असा हॉल आहे. ओंकारेश्वर सोडल्यापासून जे कपडे होते, टी शर्ट आणि पॅन्ट सगळं काही वॉश करून घेतलो. आता वाळत घातले. रात्रीचं वाळतंय का नाही माहीत नाही आहे. नाही वाळलं तरी पण घेऊन जायचं बोलले. मध्यंतरी रस्त्यात कुठेतरी वाळत घालायचं. गुड नाईट. सियाराम बाबाजी
त्यांचं दर्शन झालं. क्षेत्र में कई दिनों से देख रहा हूं कि आप किसी गहरी सोच में डूबे रहते हैं।